प्रामुख्याने उभाटा शिवसेनेकडून प्रचंड प्रमाणात शिंदेंवर चिखलफेक होती. त्याला उत्तर दिलं जाते, पण ते कधी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका त्यांनी केली नाही. शिंदेंनी आडून आडून ते बोललेले आहेत, पण त्यांनी कधी भाषा जी आहे त्याचा स्तर खाली घसरू दिला नाही. जो स्तर उभाटा शिवसेनेने इतका खाली आणला होता ते आपण पाहिलं. संजय राऊत रोज टीका करतात, स्वतः उद्धव ठाकरे टीका करतात, आदित्य ठाकरे टीका करतात आणि कोणकोणत्या शब्दांचा वापर केला गेला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये एवढं अंतर पडलेलं आहे, मोठा तडा गेलेला आहे. तडा म्हणजे ते दोन्ही पक्ष जेव्हा एकत्र होते तेव्हा ठीक होतं, पण एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर ठीक आहे, काही आमदार वेगळे झाले, एकनाथ शिंदे वेगळे झाले, आपण आपला मार्ग पाहूया, आपण आपल्या मार्गाने चालूया असं म्हणत उद्धव ठाकरेंनी काय स्वतःची जी काही वाटचाल आहे ती केली नाही. उलट ते करत असताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर सातत्याने टीका केली आणि ती वेगवेगळ्या पद्धतीची टीका होती, ती आत्तापर्यंत आपण पाहत आलो. आणि अशा वेळेला हे दोन पक्ष एकत्र यावेत असं जेव्हा अंबादास दानवेंना वाटतं त्यावेळेला त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. हे खरोखरच फक्त अंबादास दानवेंनाच वाटतंय का, की उभाटा गटामध्येच वरिष्ठांना असं वाटायला लागलेलं आहे किंवा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा अशा भावना तयार होत आहेत, हे कळायला मार्ग नाही.